आव्हाडांकडून कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ ट्विट करण्यात आलेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ ट्विट करण्यात आलेत। आपण पाहिलं, रोहित पवारांनी आधीच कोकाटेंचा एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्यावर आरोप केला होता। कोकाटे सभागृहामध्ये रमी खेळतानाचा हा व्हिडिओ रोहित पवारांनी आधी पोस्ट केला होता आणि त्यानंतर आता आव्हाडांकडून देखील कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ पोस्ट करण्यात आले। तर आपण अतिशय महत्त्वाची बातमी पाहतोय। आव्हाडांकडून कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ ट्विट करण्यात आलेले आहे। या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे आणि या व्हिडिओतून आता काय खळबळ माजते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। याविषयी अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, आव्हाडांकडून देखील आता कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ ट्विट करण्यात आलेत। नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये? आपण पाहतो आहोत की आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचे जे 2 व्हिडिओ आहेत ते खरं तर पोस्ट केलेले होते। ते जे 2 व्हिडिओ होते ते काही सेकंदाचे होते आणि त्याच्यावरती माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत राज्याचे, ते आपल्याला रमीचा गेम खेळताना पाहायला मिळत होते आणि त्याच व्हिडिओवरती स्पष्टीकरण देत असताना माणिकराव कोकाटे यांनी असं सांगितलं की मी युट्यूबवरती खालच्या सभागृहाचं कामकाज बघत होतो आणि त्यावेळी जाहिरात आली होती रमीची आणि ती स्किप करत होतो, तेव्हाचा तो व्हिडिओ आहे। आणि या संदर्भामध्ये त्यांचा हा दावा खोटा असल्याचं आता जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या या व्हिडिओतून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी जे 2 व्हिडिओ जे पोस्ट केलेले आहेत ते तुलनेने काही जास्त सेकंदांचे आहेत आणि या व्हिडिओमध्ये माणिकराव कोकाटे जे आहेत ते पत्त्याचा रमीचा डाव खेळताना पाहायला मिळतात। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते चुकीचं आहे किंवा ते खोटं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड। नक्कीच रुपाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतो आव्हाडांकडून देखील आता कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ ट्विट करण्यात आलेले आहेत आणि कोकाटे यांनी दिलेलं हे स्पष्टीकरण कशा प्रकारे खोटं आहे असं या व्हिडिओमध्ये आव्हाडांनी दाखवल्याचं कळतंय।